नमस्कार. भाजी पाहून तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही भाजी होते आणि कोणत्याही प्रकारच्या भाताबरोबर याची चव अप्रतिम लागते. पहा इथं फार छान चवीची ही भाजी होते. अगदी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल आपण आज भाजी बनवत आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया दाल पालक. लसूणी दाल पालक इथं बनवत आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा. 1 कप मुगाची डाळ घेतली आणि अर्धा कप म्हणजे 3 ते 4 चमचे आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. इथं मी मूग डाळ चणा डाळीचा दाल पालक बनवत आहे, पण तुम्हाला कोणत्या डाळी वापरायच्या त्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 ते 3 पाण्याने डाळी धुवून घेतल्या आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. डाळ भिजवून घेता तेव्हा ही कुकरला व्यवस्थित 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ शिजते. म्हणून कोणत्याही डाळी तुम्ही घेतल्यात तरी 15-20 मिनिटासाठी भिजवून घ्या. इथं लसूणी दाल पालक बनवतोय. लसूणाचा थोडासा प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. डाळ शिजताना 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 1 हिरवी मिरची स्वच्छ धुवून तुकडे करून घेतले. 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 ते 3 चमचे कांदा घेतलेला आहे. आता इथं मोठा कांदा छोटा कांदा असं न करता चिरलेला कांदा 1-2 चमचे मी डाळीमध्ये घेतला आणि चिरलेला टोमॅटो 2 चमचे डाळीमध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर छोटा चमचा आपल्याला हळद घ्यायची आणि छोट्या चमच्याने हिंग घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर आपल्याला या डाळीमध्ये तेल घ्यायचं, म्हणजे डाळ आपली छान मऊसर शिजते आणि त्याचबरोबर कुकरमधून जास्ती उतू जात नाही. तर हे पहा, आता आपण झाकण लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला डाळीच्या काढून घ्यायच्या. डाळ भिजवल्यामुळे शिट्ट्या जास्ती करायची गरज पडत नाही. अगदी 3 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजते. इथं पालक मी घेतलेला आहे. पालक स्वच्छ साफ करून घेतला आणि पालकचे जे देठ असतात पाठीमागचे ते देठ न घेता फक्त पानं घेतलेली आहेत. स्वच्छ पालक धुवून घेतला मी. आता आपण हा पालक चिरून घेऊया. जसं हॉटेलमध्ये पालक आपण खातो किंवा उभा चिरलेला असतो त्या पद्धतीने आपल्याला इथं हा पालकची पानं एकत्र करायची आणि उभी चिरून घ्यायची. पहा इथं एकसारखी एका मुठीमध्ये पानं धरून घ्यायची आणि ही व्यवस्थित अशी पातळ जेवढी होतील तेवढी पातळ कट करायची. एक पालकची जुडी मी इथं घेतलेली आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर ही जुडी 300 ते 350 ग्राम आहे. अशा पद्धतीने हा पालक आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. फार छान भाजी होते ही, तुम्ही करून पहा. पौष्टिक तर आहेच, पण ज्यांना पालक आवडत नाहीत त्यांनी जर अशा पद्धतीने भाजी करून खाल्ली तर नक्कीच अगदी नेहमीच करून खातील इतकी छान ही भाजी होते. आता आपल्याला ही भाजी फोडणीला टाकायची आहे. कढई ठेवूया गॅसवरती आणि छान कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. 1 पळीभर तेल घेतलं. पळीभर तेलावरती आपल्याला जिऱ्याची फोडणी करायची आहे. या भाजीसाठी मी मोहरीचा वापर केलेला नाही आहे. जिरं, लसूण आणि 1 चमचा आपल्याला बटर घ्यायचं आहे. पहा इथं जिरं छान तडतडलं की या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घेऊया आपण. तेल आणि बटरचं कॉम्बिनेशन ह्या भाजीला फार छान लागतं. आता तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल तर इथं तुम्ही नुसत्या बटरवरती ही भाजी फोडणीला टाकू शकता किंवा नुसत्या तुपावरती. 8 ते 10 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आणि त्याही या तेलामध्ये घेतलेल्या आहेत. खमंग अशा ह्या लसूण पाकळ्या आता आपल्याला या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी. लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही हिरवी मिरची कमीत कमी वापरा. अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे. इथं आलं लसूण पेस्टचा वापर न करता बारीक चिरलेला लसूण आणि किसलेलं आलं मी घेतलेलं आहे. छान असा खमंग हा लसूण लाल होईपर्यंत खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि एवढा सुगंध लसणाचा घरामध्ये सुटलेला आहे. लसूण, जिरं, त्याचबरोबर आलं, फार छान सुगंध सुटलेला आहे. त्याचबरोबर मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तोही या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. सोनेरी कलरवरती कांदा आला की आपण बाकीचे साहित्य फोडणीला टाकूया. पहा इथं लसूण, आलं आणि हा कांदा व्यवस्थित असा खरपूस आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. इथं मी बटरचा वापर केलेला आहे, पण तुम्ही अगदी घरगुती आपलं जे गावरान तूप असतं त्याचाही वापर करू शकता. एक छोटा अर्धा चमचा हळद
आणि अर्धा चमचा हिंग घेऊया. आपण डाळीमध्येही हळद हिंगाचा वापर केला, त्याच्यामुळे इथं थोडंसं प्रमाण कमी ठेवा. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर घेतली मी आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. छान असे खरपूस हे मसालेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कलरची मिरची पावडर आपण इथं 1 चमचा वापरलेली आहे. आणि छान खमंग असा हा मसाला सगळा परतून झाला की याच्यावरती आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. 2 मिडियम साईजचे टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले मी आणि पूर्णपणे हा टोमॅटो आता मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि टोमॅटोला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत आपण हा परतून घेऊया. जेवढी ही फोडणी तुम्ही छान खमंग परतून घ्याल तेवढी आपला डाळ पालक चवीला अप्रतिम होतो. इथं पहा, एक 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला ही फोडणी पूर्ण परतून घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं टोमॅटोमध्ये मीठ घेतलं तुम्ही की टोमॅटो मऊसर व्हायला लवकर मदत होते. मिडियम गॅस ठेवा आणि मिडियम गॅसवरती ही सगळी फोडणी छान खमंग परतून घ्या. पहा इथं छान अशी ही फोडणी परतून झाली की पहा, छान असा आपल्याला हा जो टोमॅटो आहे, हा टोमॅटो पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत ही फोडणी परतत राहायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटासाठी फोडणी आपण परतून घेऊया, जेणेकरून टोमॅटो, कांदा आणि बाकीचे जे मसाले आहेत हे एकजीव व्हायला हवेत आणि चवीला छान लागायला पाहिजेत. त्याचबरोबर 2 चमचे मी इथं दुधावरची साय घेतलेली आहे. साय किंवा फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे असेल तर ते घ्या किंवा दुधावरची साय घ्या. आणि दुधावरची साय आणि क्रीम नसेल तर 1 चमचाभर ताजं दही घ्या. आता आपण पालक फोडणीला टाकूया. दुधावरची साय जेव्हा आपण फोडणीमध्ये घेतो तेव्हा ह्या पालकच्या भाजीला छान टेक्स्चर येतं आणि त्याचबरोबर अगदी मलाईदार ही भाजी होते. आणि हे पहा, इथं आता पूर्ण हा पालक जो आहे, हा पालक आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 6 मिनटासाठी हा पालक आपण परतून घेऊया. पहा, फार छान ही चवीची भाजी होते. तुम्ही एकदा जर केलीत तर पुन्हा पुन्हा करून खावी, इतकी सुंदर ही भाजी होते. तर हे पहा, इथं आता पूर्ण हा मसाला, हे पालकची पानं आपण सगळी परतून घेतलेली आहेत, पालकची भाजी. आता आपण डाळ फोडणीला टाकूया. 3 शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतल्या आणि 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ फार छान शिजलेली आहे. पाहू शकत असाल तुम्ही. पूर्ण मसाले, लसूण वगैरे जो आपण याच्यामध्ये घेतला आहे, छान असा सुगंध ह्या डाळीचा घरामध्ये सुटलेला आहे. आणि मूग डाळ असल्यामुळे पचायला तर हलकी जातेच, पण चवीलाही फार छान लागते. इथं मी साधी मूग डाळ वापरलेली आहे, पण तुमच्याकडे जर छिलकेवाली म्हणजे सालाची मूग डाळ असेल तर त्याचा हा पालक फार छान होतो, दाल पालक. तुम्ही करून पहा. अगदी पूर्ण या पद्धतीने जेव्हा तुम्ही डाळ पालक बनवाल तेव्हा पहा तुम्ही, अगदी हॉटेल किंवा ढाब्याच्या चवीचा हा डाळ पालक होतो आणि अगदी आवडीने सगळे घरामध्ये खातील. ज्यांना आवडत नाही ती लोकही हा डाळ पालक फार छान आवडीने खातात. लहान मुलं घरामध्ये असतील, पालक आवडत नसेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर नक्कीच पौष्टिकता मुलांना भरपूर मिळेल. इथं पहा, आता डाळ आपण फोडणीला टाकली. छान एकसारखी आपल्याला डाळ आणि ही पालकची फोडणी करून घ्यायची आहे. आता इथं डाळ फार घट्ट झालेली आहे म्हणून मी थोडं गरम पाणी घालते. आणि गरम पाणी गरजेचं आहे, कारण थंड पाणी घेऊ नका, गरम पाणी घ्या. आणि डाळ आपण जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हा भरपूर घट्ट असते. मग थोडीफार आपल्याला मीडियममध्ये पाहिजे आहे, म्हणजे जास्ती पातळ नको आणि जास्ती घट्ट नको. तर अशा पद्धतीने डाळ आपल्याला करायची, म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये घ्यायचं. आणि इथं पहा, तुम्ही पाहू शकत असाल भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे. एक 5 ते 6 मिनटासाठी भाजीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपला डाळ पालक अगदी छान खमंग अगदी चमचमीत चवदार चविष्ट असा हा डाळ पालक तयार झालेला आहे. आता आपण याला तडका करूया. 2 चमचे मी तेल घेतलं, त्याच्यावरती 1 चमचा आपल्याला बटर घ्यायचं. 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या. छोटा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि 2 बेडगी मिरच्या घ्यायच्या. पहा, इथं छान खमंग हा लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तुम्ही पाहू शकत असाल 1 चमचा मी पुन्हा एकदा बटर घेतलेला आहे आणि छोटा अगदी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली. आणि हा तडका आता आपल्याला ह्या भाजीला करायचा आहे. आणि जेव्हा खमंग असा हा तेलाचा आणि बटरचा तुम्ही तडका भाजीला करतो,
अप्रतिम चवीची ही भाजी होते, करून पहा. एक अर्धा चमचा मी तिळही घेतले होते ह्याच्यामध्ये आपल्या तडक्यामध्ये, तर तिळाचा तडकाही मी दिलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी साय घेतलेली आहे दुधावरची. आणि अशा पद्धतीने आपला दाल पालक तयार झाला आहे. आता आपण सर्व करूया. गरमागरम वाफळत्या भाताबरोबर या डाळ पालकची टेस्ट करून पहा. फार सुंदर हा डाळ पालक होतो. करून तर पहा तुम्ही. मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना घरामध्ये पालक आवडत नाहीत, त्यांनी जर अशा पद्धतीने हा पालक करून पाहिला तर फार सुंदर हा पालक होतो. करून पहा तुम्ही. धन्यवाद.